प्रियजन हो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात ना? मला आनंदी आणि सुखी राहायला आवडतं, पण ते मला एक दिवस सुद्धा सुखाने राहू देत नाहीयेत. कोण राहू देत नाही? माझ्या भोवतीचे लोक. ते नेहमी काहीतरी करून मला त्रास देतात. घरात, बाहेर, शाळा, कॉलेज, कामाचं ठिकाण किंवा सेवेत कुठंही कुठलं तरी कारण नसताना समस्या येतच राहतात. हे कोण करतं? कधी कधी आपल्याला ओळखणारे आणि आपल्याकडून काही लाभलेले लोक सुद्धा असं करतात असं वाटतं. त्याचा माझ्यावर वाईट परिणाम होतो. मी त्यांच्यावर चिडतो आणि त्रासिक होतो. मला त्यांना वाईट वागवावं असं वाटतं. तुम्हालाही असं वाटतं का? हेच तर आयुष्य आहे. आपण अशा परिस्थितीतून जात असताना प्रभू काय करावं सांगतो? आपण काय करावं? रोमकराम्स 12 वचन 21 मध्ये देवाचं वचन असं सांगतं, वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक. तुम्ही जिंकायलाच हवं. तुम्ही या समस्येवर विजय मिळवायलाच हवा. ते तुमच्या विरुद्ध वाईट करत नाहीत का? तुम्हालाही त्यांना वाईटाने उत्तर द्यावं असं वाटतं का? तुम्ही दात खात मला सूड घ्यायचाच आहे असं म्हणताय का? त्यांना परत द्यायलाच हवं असं वाटतंय का? पण तसं नाही. तुम्ही फक्त चांगुलपणा करा आणि त्यावर विजय मिळवा. ज्याने आपल्यावर वाईट केलं त्यांच्यावर आपण चांगुलपणा कसा करू, हेच तर येशूने आपल्याला शिकवलं आहे. ज्याने तुमच्यावर वाईट केलं त्यांच्यावर चांगुलपणा करा. येशूने कधीच कोणावर वाईट केलं नाही. तो नेहमी लोकांसाठी चांगुलपणाच करत असे. गत्सेमनीच्या बागेत त्याला पकडायला लोक काठ्या, तलवारी आणि भाले घेऊन आले. त्यातील एका सैनिकाने येशूला पकडताना जास्तच अतिरेक केला. म्हणून पेत्राने आपल्या तलवारीने त्याचं कान कापलं. त्याचं कान खाली पडलं. तो आधी उड्या मारत होता, पण आता त्याचं कान जमिनीवर कापलं गेलं होतं. त्यामुळे तो रक्तस्राव होऊन वेदनेने तडफडत होता. येशूने ते कान उचलून पुन्हा जागेवर लावलं. हे येशूने केलेल्या सर्वात मोठ्या चमत्कारांपैकी एक आहे. त्यानं कान त्याच्या जागेवर लावलं आणि रक्तस्राव थांबला. कुठेही जखम नव्हती आणि त्याला त्याचं हरवलेलं कान परत मिळालं. त्याच्या मनात आलं असेल, मी त्याच्यावर वाईट करण्यासाठी आलो होतो, पण त्याने माझ्यावर चांगलं केलं. त्या माणसाच्या मनाला आता कसं वाटलं असेल? जो येशूला पकडायला, मारायला आणि ठार मारायला आला होता, तोच कदाचित येशूचा अनुयायी म्हणून परत गेला असेल. हेच येशू आपल्याला शिकवतो. एकदा माझ्यावर खोटा आरोप लावला गेला. म्हणाले की मी त्यांची फसवणूक केली आणि त्यांना धोका दिला. एका माणसाने माझ्या विरुद्ध मोठी गर्दी जमवली आणि हे प्रकरण बोलायला आणलं. मी विचार केला, मी त्याच्यासाठी चांगलं करायचा प्रयत्न केला नव्हता का? तो असं का करतोय? मी तिथे जमलेल्या लोकांना सगळं समजावून सांगितलं आणि पुरावे दाखवले. मग ते म्हणाले, अरे भाऊ, आमच्याकडून चूक झाली. ह्या माणसाने खोटा आरोप करून आम्हाला इथे आणलं. आणि ते सगळे परत गेले. त्या माणसाने मला अपमानित करायला आणि खोटा आरोप करून मला दुखवायला येऊन बसला होता. आता मी त्या भावाबद्दल काय विचार करावा? मी त्याच्यावर कोणतं वाईट केलं? मी त्याच्यासाठी चांगलं करायचा विचार केला नव्हता का? मग त्यानं माझ्यावर खोटा आरोप का केला आणि वाईट का केलं? तो माझ्याशी वाईट का करतोय? मग प्रभू म्हणाले, बाळा, जे वाईट करतात त्यांच्याशी चांगलं वाग. येशूंचे शब्द माझ्या मनात घोळत राहिले. मी प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रभू, मी त्या भावाला मनापासून माफ करतो. कृपया त्यालाही माफ कर. मला त्याच्यासाठी चांगलं करण्याची संधी दे. मी अशी प्रार्थना केली. त्यांनी माझ्याशी वाईट केलं, पण तुझ्या वचनानुसार मी त्याच्याशी चांगलं करायचंय. कृपया मला संधी दे. मी अशी प्रार्थना केली. काही दिवस गेले. मला कळलं की त्याचं सगळं गेलं आहे आणि तो अन्नासाठीही धडपडतोय. मी एका मित्रामार्फत त्याला बोलवलं आणि त्याला हवी ती मदत दिली आणि म्हटलं, काळजी करू नकोस, मी तुला मदत करीन जोपर्यंत तू चांगली कमाई करायला लागशील. कारण त्याच्याकडे कुटुंबासाठी अन्न सुद्धा नव्हतं. मी कधीच आनंद मानला नाही की प्रभूने माझ्यासाठी लढून त्याला शिक्षा केली आहे. त्याऐवजी मी म्हटलं, प्रभूने मला त्याला मदत करण्याची संधी दिली आहे. मी त्याला मदत केली आणि त्याच्यासाठी प्रार्थना केली. मी हेही सांगितलं की तोपर्यंत मी त्याला मदत करीन जोपर्यंत त्याला काही उत्पन्न मिळत नाही. मी त्याला घाबरू नकोस असंही सांगितलं. प्रभूने मला त्याला मदत करण्यासाठी कृपा दिली. तुला माहित आहे का, हे किती मोठा आनंददायक आहे. हाच खरा विजय आहे. याच प्रकारे आपण सैतानावर विजय मिळवतो. प्रभू म्हणाला, वाईटाने जिंकू नकोस, पण चांगुलपणाने वाईटावर विजय मिळव. कोणीतरी तुझ्यावर वाईट केलंय का? ते कदाचित तुझ्या घरात असतील, जे नेहमी तुझ्याकडे पाहतात. ते तुझ्यासोबत घरात राहून तुझ्या शांततेचा बिघाड करू शकतात. ते तुझ्या कामाच्या ठिकाणी, सेवेत, शेजारी किंवा कुठेही असू शकतात. जे तुझ्यावर वाईट करतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर. प्रभू, मला त्यांच्याशी चांगुलपणा करायचा आहे, त्यासाठी संधी निर्माण कर. अशा प्रकारे त्याच्याकडे माग. प्रभू स्वतःच त्याची व्यवस्था करेल. त्यांना खऱ्या मनाने प्रेम कर आणि त्यांच्यासाठी चांगुलपणा कर. तुला माहित आहे का, हे किती मोठा आनंददायक आहे. खरंच हा खूप मोठा आनंद आहे. आज असं म्हण, मी मनापासून मला वाईट केलेल्यांना माफ करतो. मला त्यांच्यासाठी चांगुलपणा करायचा आहे.
मला त्यांना मदत करायचंय आणि त्यांना आनंदी करायचंय. त्यासाठी मला कृपा दे. तू मला शिकवलं आहेस, वाईटाने जिंकू नकोस, पण चांगुलपणाने वाईटावर विजय मिळव. मला ते पाळायला मदत कर. मला ते आजही करायचंय. मला मदत कर. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.